कुंभमेळा आता जवळ येतोय, अवधी थोडा कमीच आहे. जवळपास 1.5 वर्ष अजून पहिलं स्नान असेल त्याला आपल्याला त्या ठिकाणी अजून वेळ आहे. पण कामंही तेवढीच मोठी आहेत. रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत. जवळपास 2200 कोटी रुपयाचं टेंडर गेल्याच 10 दिवसापूर्वी त्याची वर्कआउटर झाली. अजून 1000 कोटी रुपयाचे टेंडर नाशिक शहरातले निघालेले आहेत. त्या ठिकाणी आता आम्ही सगळे व्हाईट टॉपिंग करतो आहे. म्हणजे आता कुठेही डांबरी रस्ते आम्ही करणार नाही, कायमस्वरूपी टिकणारे रस्ते नाशिक शहरामध्ये आम्हाला करायचे आहेत. त्याचीसुद्धा ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे. ब्रिज आहेत गोदावरीवरचे, ते आता आम्ही करणार आहोत. त्र्यंबकेश्वरला घाट बांधण्याचं काम असेल, नाशिकमध्ये अतिरिक्त घाट बांधण्याचं काम असेल, ड्रेनेज सिस्टीमचं काम असेल, STPचं काम असेल, सगळे कामं आता अतिशय वेगात सुरू झालेले आहेत. काही प्रोसेसमध्ये आहेत. पण कुंभमेळ्यापर्यंतच्या सुरुवातीपर्यंत आम्हाला सर्व कामं ही पूर्ण करायची आहे. साधुग्रामच्या जागेच्या बाबतीमध्ये सुद्धा तात्काळ तो विषय संपवण्याच्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना सचिवांना, प्रधान सचिवांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता अतिशय मोठी बैठक, विस्तृत अशी बैठक, त्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते. आता मंत्री परिषद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचे सदस्य छगन भुजबळ साहेब आहेत, दादाजी भुसे आहे, मी आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबा त्या ठिकाणी ऑनलाईन हजर होते आणि विस्तृत अशी चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे. यावेळचा कुंभमेळा हा ऐतिहासिक कुंभमेळा होणार. गेल्या वेळेपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की तिप्पट चौपट गर्दी यावेळी त्या ठिकाणी होईल आणि म्हणून मग सगळ्याच व्यवस्था आम्हाला चोख ठेवायच्या आहेत. कुठे स्टॅम्पेड होणार नाही, कुठे काही हानी होणार नाही, कुठे कोणाला दुखापत होणार नाही, याची काळजी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून हा कुंभमेळा अतिशय सुंदर कुंभमेळा, सुरक्षित कुंभमेळा, त्याच्यामध्ये AIचा वापर, आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निश्चित नाशिकच्या कुंभमेळ्याकडे आहे. जगभरातून लोक त्या ठिकाणी येणार आहेत. सर्व साधू संत महंत आखाडे सगळे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि पुन्हा कुंभमेळा अतिशय सुंदर व्हावा, सुरक्षित व्हावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जो निधी लागणार आहे अर्थात तो जास्त लागणार आहे. अजून त्याचा आकडा फायनल झालेला नाही, पण मला वाटतं 12-14 हजार कोटी रुपये या सगळ्या कुंभमेळ्याला लागतील. कदाचित आकडा वरसुद्धा जाऊ शकेल. पण कुंभमेळा हा अतिशय सुंदर झाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. भाऊ, एवढं सूक्ष्म नियोजन सुरू असताना नाशिकला पालकमंत्री मिळेल का अशी आशा आहे? पालकमंत्री मिळेल का ना मिळेल, पण काम अतिशय उत्तम होणार आहे. आता आम्ही सगळेच मंत्री तिकडे लक्ष घालतो आहोत. भुजबळ साहेब पण आहेत, तिथले स्थानिक दादा भुसे पण आहेत, आमचे जयकुमार रावळसुद्धा त्या ठिकाणी आहेत, खानदेशमधले, उत्तर महाराष्ट्रातले, आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत राजे आमचे. आणि म्हणून मला असं वाटतं की पालकमंत्री हा एक वेगळा विषय आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून मला घोषित केलेला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर समाधानी आहे आणि कुठलंही काम त्यामुळे अडणार नाही. मी आपल्याला सांगतो, कुठलंही काम अडणार नाही. एवढं सूक्ष्म नियोजन सुरू असताना तिथल्या नाशिकमधल्या काही स्थानिक कंत्राटदारांचा आरोप आहे की सगळे कंत्राट जे आहेत ती परराज्याला किंवा जास्त करून गुजरातला दिली जातात. नाही, मला वाटतं ठेकेदारांना ट्रान्सपरन्सी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या की त्यात असली पाहिजे, कुणालाही सहभाग घेता आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी सगळं ओपन ठेवलेलं आहे, ओपन टू ऑल. म्हणजे कोणी येऊन टेंडर भरू शकतं, कोणी स्पर्धेमध्ये उतरू शकतं, अशी त्यांची भूमिका आहे. निश्चित जे स्थानिक ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनासुद्धा काम मिळालं पाहिजे, ही सुद्धा भूमिका आमची आहे. चांगले ठेकेदार नाशिकमध्ये सुद्धा आहे. मला वाटतं अजून कामं भरपूर आहेत, त्यामुळे ते कुठे ना कुठे ॲडजस्ट होतील. अंदाजे किती आर्थिक उलाढाल होऊ शकेल? कारण गेल्या वर्षी कुंभमेळ्यामध्ये जो उत्तर प्रदेशामध्ये आर्थिक उलाढाल झाली त्याला राज्य सरकारला खूप मोठा फायदा झाला होता. त्यामुळे आपल्या राज्य सरकारला किती फायदा होणार? निश्चित आज असा आकडा काढता येणार नाही किती फायदा होणार आहे, किती कोटीचा होणार आहे, किती हजार कोटीचा होणार आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये आपण ते बघितलं, खूप मोठी आर्थिक उलाढाल त्या ठिकाणी झाली. राज्य सरकारलाही मोठा फायदा त्यातून मिळालेला आहे, झालेला आहे, मोठा आहे, आकडा खूप मोठा आहे. मला वाटतं नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतील आणि त्यातून मग जी उलाढाल होईल त्यातून मोठा फायदा राज्याला पण त्या ठिकाणी होईल, नाशिकला पण त्या ठिकाणी होईल. ज्या पद्धतीनं खरं तर उत्तरेमध्ये जो कुंभमेळा झाला अतिशय मोठ्या प्रमाणात झाला, तर त्यातून काही मार्गदर्शन किंवा त्यातून काही गोष्टी घेणार आहोत का यंदाच्या कुंभमेळ्यासाठी, नियोजनासाठी काय उपयोग? निश्चित प्रयागराजचा कुंभमेळा हा अतिशय म्हणजे भव्य दिव्य होता, मोठा होता. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे अधिकारी गेलेत, पोलीस प्रशासनही गेलेलं होतं, कॉर्पोरेशनचे आमचे अधिकारी कमिशनर वगैरे त्या ठिकाणी गेले होते. अनेक लोकांना मी त्या ठिकाणी पाठवलं.
मुंबईतले सुद्धा मोठे प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी गेलेले होते आणि ते आपापल्या विभागामध्ये काय काय करता येईल, काय या लोकांनी केलेलं आहे प्रयागराजला, तसं कसं करता येईल किंवा त्यापेक्षा अधिक काय चांगलं करता येईल, तसं आमचं मार्गदर्शन आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांकडून घेतलेलं आहे, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून घेतलेलं आहे. आम्ही काही ठिकाणी त्यांना बोलवणारसुद्धा आहोत नाशिकला, किंवा तुम्ही एकदा येऊन आम्हाला पण तिथे मार्गदर्शन करा. आणि मला वाटतं की कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कॅज्युअलिटी होणार नाही. कारण मागचाच कुंभ आपल्याला असा होता 14-15मधला की एकही कॅज्युअलिटी, एकही मिसिंग, कुठे कोणाला दुखापतसुद्धा साधी त्या कुंभमेळ्यात झालेली नव्हती. आणि यावेळेला अपेक्षा आमची तीच आहे की तसाच कुंभ यावेळेला सुद्धा नाशिकला व्हावा. गिरीश भाऊ, दुसरी बैठक जी आहे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात दुसरी बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात तुमच्यासोबत मंत्री मकरंद पाटील सुद्धा होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 50,000 रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी अशी सातत्याने विरोधी पक्षाकडनं मागणी होते. आंदोलनं देखील होणार आहेत. आता सध्याची पंचनाम्याची परिस्थिती काय आहे? वाटतं राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे. कारण कधी नव्हतं 100 वर्षात झाला नसेल असा पाऊस यावेळेला या ठिकाणी झाला आणि त्यामुळे मग पिकं नष्ट झाली, जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, घरांची पडझड झाली, गावामध्ये पाणी शिरलं. ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेतो आहोत. आता पंचनामे यायला सुरुवात झालेली आहेत. 2215 कोटी रुपये वित्त विभागाकडून त्या ठिकाणी खात्यामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यातले जवळपास अर्ध्याधिक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. जसे जसे पंचनामे येत आहेत तसे आम्ही तात्काळ पैसे त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत, त्यांना मदत करतो आहोत. गुराढोरांचे पैसे मेलेत त्यांना आम्ही मदत देतो आहोत. घराची पडझड झाली, पाण्याखाली गेलेत त्यांना आम्ही मदत करतो आहोत. मनुष्यहानी झाली त्यांना आम्ही मदत करतो आहोत. आज एक विस्तृत बैठक या बाबतीमध्ये सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोघं, मी आणि मकरंदाबा यांची या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं की लवकरच एक चांगलं पॅकेज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घोषित करतील. तुम्ही म्हणताय मी मुख्यमंत्री, मी कुंभमेळा मंत्री आहे. तुम्ही म्हटलं आता हो. मग तुमच्यातल्याच काही आपल्याकडे मित्र डाऊट? पक्षातल्या मंत्र्यांनी स्वतंत्र बैठका घेतलेल्या होत्या. ते नाराजी नाट्य संपलेलं आहे म्हणता येईल? हे कुठे नाराजी नाट्य नाही. आता कोणी स्थानिक मंत्री आहेत किंवा अजून कोणी आहेत, पंकजाताई गेल्या होत्या, त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये त्या ड्रेनेजच्या संदर्भात STPच्या बाबतीमध्ये बैठक घेतली. चांगलं आहे ना, सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर यात वाईट काय? मला काहीच त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. मी जरी कुंभमेळा मंत्री असलो, उद्या अजून जर कोणी त्या ठिकाणी गेलं किंवा माझ्या खात्याचं असं इथे काम चालू आहे, मी आढावा घेतो, नाही घेतला पाहिजे. हे खूप मोठं काम आहे. कुंभमेळा म्हणजे काही छोटं काम नाही आहे आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जर खरं जबाबदारी घेतली, मंत्र्यांनी जाऊन तिथे बैठक घेतली, तर त्यात काही वाईट आहे किंवा चुकीचं आहे मला असं वाटत नाही. एकीकडे उलट त्याचा फायदाच कुंभमेळ्यासाठी होणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आरोप करतात तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचेच खासदार आष्टीकरांनी जे ते मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतलेली आणि शेतकऱ्याला भरीव अशी मदत करा, दुष्काळ जो पावसामुळे नुकसान झालेलं आहे शेतकरी, अशी मागणी केलेली आहे. योग्य आहे ना मागणी. काय शेतकऱ्यांना भरीव मदत करायच्या वेळेला चूक काय? सगळ्यांनी केलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंच्या ती मागणी केली पाहिजे. आंदोलन देखील होणार आहे या पुढच्या आठवड्यामध्ये. आंदोलन होणार आहे 50,000 हेक्टरी मदत द्यावी म्हणून. मला वाटतं हे सगळं पुतण मावशीचं प्रेम आहे त्यांचं. मगरमच्छ की असू ज्याला म्हणतात ना, ते आहे. आपण सत्तेत असताना कसं वागायचं, विरोधी पक्षात गेल्यावर कसं बदलायचं, हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे मला असं वाटतं. घरामध्ये बसून बोलायला काय लागतं? पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. देवेंद्रजी असतील, आमचे दोन्ही मुख्यमंत्री असतील, हे शेतकऱ्याच्या बाजूनेच आहे. हा शेतकरी परत आपल्या पायावर कसा उभा राहील, तो आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल, दुबारमध्ये पुन्हा तो कसा तयारीला लागेल, यासाठी सर्व मदत आम्ही त्यांना त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचं लवकरच पॅकेज माननीय मुख्यमंत्री महोदय त्याकडे देतील. पण मला असं वाटतं की आपण आरोप करत असताना थोडं मागे उलटून बघितलं पाहिजे उद्धवजींनी, की आपल्या काळामध्ये ज्यावेळेला अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, बांधावरच्या गोष्टी आपण केल्या आणि त्यावेळेला आपण कसे वागलात, आपण काय केलं हे जरा बघा. सर, शेतकऱ्यांचा दसरा हा दुःखात गेला आणि दिवाळी ही आनंदात जाईल. निश्चित शेतकऱ्याची दिवाळी ही आनंदातच जाईल. माननीय आमचे मुख्यमंत्री जे आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचं युती शासन आहे, या बाबतीमध्ये अतिशय चांगला निर्णय ते या ठिकाणी घेतील आणि शेतकरी हा दिवाळीमध्ये निश्चित सांगेल मी आपल्याला की हा आनंदी राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.